SP क्राईम न्यूज नेशन. महाराष्ट्र सरकारने बीएमसी निवडणूक आणि इतर 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसह 29 महानगरपालिका क्षेत्रांना लागू असेल. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेली ही सुट्टी 2026च्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये समाविष्ट नव्हती. ही सार्वजनिक सुट्टी केवळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्षेत्रासाठी लागू असेल असे म्हटले आहे. या सुट्टीमुळे मुंबईतील शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मुंबईसाठीच्या RBIच्या सुट्ट्यांच्या यादीत 15 जानेवारीचा समावेश नाही. पुढील गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील नोकरदारांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. संबंधित संस्थांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायची की नाही हे घेण्याचा अधिकार आहे. काही संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास सूट देऊ शकतात. 16 जानेवारी रोजी निकाल आहे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 जानेवारीला एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर केला जाईल. आशियातील सर्वात मोठी नागरी संस्था असलेल्या बीएमसीसाठी 2025-26 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बीएमसी निवडणुकीत एकूण 1,03,44,315 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात 55,16,707 पुरुष मतदार तर 48,26,509 महिला मतदार, 1,099 इतर मतदारांचा समावेश आहे.